व्यवसाय उद्योग करणाऱ्या उद्योजकांना देखील या व्यवसायाला चालना देण्यासाठी एक नवीन संधी निर्माण होणार आहे. त्याचबरोबर माझ्या संस्थेच्या माध्यमातून देखील माझ्या संस्थेचं नाव लौकिक होणार आहे. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो, उद्योजकांचे आभार व्यक्त करतो, समस्त केम ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो. किती पुरस्कार दिले या ठिकाणी मी वेगवेगळ्या कॅटेगरीमधून जसं की ॲग्रीमधल्या कॅटेगरी असतील, इलेक्ट्रिशियन असतील, ब्युटिशियन असतील, त्याचबरोबर बाकीच्या ज्या काही कॅटेगरीमध्ये मी प्रत्येकी 5-5 असे पुरस्कार दिलेले. एकूण टोटल मी 35 पुरस्कार या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून दिलेले आहेत. भविष्यात संस्थेच्या माध्यमातून आणखी काय काम करायचं? भविष्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील जे लघु उद्योजक आहेत किंवा घरगुती उद्योग करणारे जे बांधव आहेत अशांना चालना देण्यासाठी माझी संस्था इथून पुढं कार्यरत राहील. हे किती वर्ष होतं आपण? या कार्यक्रमात माझ्या संस्थेला 3 वर्ष पूर्ण झाल्यामुळं हा मी प्रोग्राम अरेंज केला होता. इथून पुढं दरवर्षी अशा पद्धतीचे मी कार्यक्रम घेणार आहे. हा माझा पहिलाच कार्यक्रम. आपण हा कार्यक्रम एका ग्रामीण भागामध्ये घेतलेला आहे, म्हणजे केम सारखा. हा कार्यक्रम आपण करमाळा किंवा इतर अशा एका मोठ्या सिटीमध्ये घेतला असता तर आणखी याला एक मोठं स्वरूप मिळालं असतं. स्वरूप मिळालं असतं, पण मला माझ्या मातीशी नाळ जोडलेली आहे. त्याच्यामुळं मला माझ्या गावामधूनच ही सुरुवात करायची होती. इथून पुढच्या काळामध्ये मी करमाळा असेल, कुरवाडी असेल, टेंभुर्णी भाग असेल, इंदापूर असेल, जेऊर भाग असेल, अशा भागामध्ये मी इथून पुढच्या गतवर्षी असे पुरस्काराचे आयोजन मी करणार आहे. आपण ह्या कार्यक्रमासाठी एका मोठ्या सेलिब्रिटीला बोलवलेलं आहे, परंतु आणि त्याच अनुषंगाने उद्योगरत्न पुरस्कार त्यांच्या हस्ते दिलेले आहेत. परंतु उद्योग क्षेत्रामध्येच ज्यांनी नाव कमवलेलं आहे अशाच एका व्यक्तीला जर बोलवलं असतं तर त्यापासून आणखी या उद्योगरत्न पुरस्काराला कुठेतरी एक नवी प्रेरणा मिळाली असते आणि पुरस्कार घेणारा जो समाधान मिळालं असतं. मग हे म्हणजे एक सेलिब्रिटी बोलवण्याचं काय कारण सांगा? सेलिब्रिटीच्या माध्यमातून आता सध्या सेलिब्रिटीच्या माध्यमातून उद्योजक पुणे शहर असेल, मुंबई शहर असेल, नाशिक शहर असेल, कोल्हापूर असेल, अशा भागामध्ये नवीन सेलिब्रिटी बोलवून उद्योजकांचा सन्मान केला जातो. अशा पद्धतीचं आपल्या ग्रामीण भागात पण आपल्या ग्रामीण भागातले लोक देखील यामध्ये मागे नाही पडले पाहिजेत. या दृष्टीनं मी सेलिब्रिटीच्या माध्यमातून अशा प्रकारचे पुरस्कार देण्याचं मी आयोजन केलेलं आहे. आपल्याला काय सहकार्य इथं कोणकोणत्या संस्थांचं किंवा इतर कोणाचं काय लाभ? नाही, मला सहकार्य माझ्या कुटुंबातील लोकांचं, माझ्या फॅमिलीचं, तसेच माझं जे मित्रपरिवार आहे हा माझ्या भक्कमपणे पाठीशी उभा राहिल्यामुळे मी या गोष्टी करू शकतो. त्याच पद्धतीनं परमेश्वर बाप्पासारखे उद्योजक असलेल्या महाराष्ट्रात गाजलेले अशा उद्योजकांच्या पाठिंब्यामुळं मी अशा पद्धतीचं, त्याचबरोबर आमचे वसंत वगाळे साहेब असतील, पुण्यामध्ये कोट्यावधींची उलाढाल आहे त्यांची, पण ग्रामीण भागात असल्यामुळं म्हणजे असे पुरस्कार त्यांना मिळू शकले नाही शहरी भागामध्ये. त्यामुळे मी ह्या ग्रामीण भागातून त्यांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी अशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे. आपल्या पुरस्काराच्या माध्यमातून जे पुरस्कार मिळालेले आहेत उद्योगरत्न त्यांना चालना मिळेल पुढे जाण्यासाठी? नक्की मिळेल. आमची संस्था त्यांच्या नेहमी पाठीशी राहील. माझी संस्था नवीन आहे, पण भविष्यात मी याचं वटवृक्ष करण्यासाठी प्रयत्न करेन. संस्था ग्रामीण सेवाभावी संस्था आहे आपली एकंदर. तर या संस्थेच्या माध्यमातून कशा पद्धतीचे किंवा कुठल्या प्रकारचे सामाजिक कार्य? सध्या तरी एकच विषय हाती घेतला आहे की तळागाळातील जे उद्योग व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांनाच पाठीशी उभा राहून त्यांच्या माध्यमातून चांगलं उद्योग व्यवसाय करणं, कार्यशाळा राबवणे, अशा पद्धतीचं उपक्रम इथून पुढे राबवतो.